बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा आज आपल्याला 23वे प्रकरण बघायचे। नफा तोटा कधी ऐकलाय का रे हा शब्द? हो, बऱ्याच जणांकडून ऐकला असेल, तुम्ही घरच्यांकडून वगैरे ऐकला असेल। तर बघा, खरेदी किंमत असते वस्तूची, विक्री किंमत असते, नफा होतो आणि तोटा होतो। तर खरेदी किंमत म्हणजे काय? म्हणजे ज्या रुपयाला, ज्या किमतीला आपण एखादी वस्तू खरेदी करतो ती किंमत म्हणजे खरेदी किंमत। बघा आता इथे लिहून ठेवली, खरेदी किंमत म्हणजे समजा मी जर एक पेन 5 रुपयाला विकत घेतला तर आपण 10 रुपये घेऊ, राऊंड फिगर 10 रुपये घेऊ। 10 रुपये पेन, 10 रुपयाचा पेन मी दुकानदाराला 10 रुपये दिले आणि पेन घेतला, मग पेनची खरेदी किंमत किती झाली? 10 रुपये। म्हणजे वस्तू आपण ज्या किमतीला विकत घेतो त्या किमतीला म्हणायचं खरेदी किंमत। काय म्हणायचं? खरेदी किंमत। मग विक्री किंमत पण असते। काय असते? विक्री किंमत। विक्रीची किंमत। दुकानदाराने आपल्याला पेन 10 रुपयाला विकला। किती रुपयाला विकला? 10। म्हणजे त्या पेनची विक्रीची किंमत किती झाली? 10। विकायची किंमत 10 रुपये आणि आपण गिराईकाने 10 रुपयाला विकत घेतला, खरेदी केला, म्हणजे खरेदी किंमत पण किती झाली? 10 रुपये। मग ह्या खरेदी किंमत, विक्री किंमत ह्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणूया खकी। काय म्हणूया? खकी। आणि विक्री किंमतीला शॉर्टकट मध्ये म्हणूया विकी। विकी। काय म्हणूया? विकी। आता वस्तू खरेदी केली जाते, विकली जाते, त्याच्यातून काही जणांना फायदा होतो, त्याला म्हणायचं नफा, आणि काही वेळेला तोटा होतो। श्रेयश बघ, काही वेळेला तोटा होतो। आता भाजीपाला वगैरे तुम्ही विकता, तुमच्या घरचे म्हणत असेल बघा आज मला लय नफा झाला, आज मला भाजी विकून तोटा झाला, असे शब्द ऐकले असतील तुम्ही। कधी कधी बागा असतात, आपल्या डाळिंबीच्या बागा असतात, द्राक्षाच्या बागा असतात, आंब्याच्या बागा असतात। मग काही वेळेला आपले आई वडील म्हणतात बघा ह्या वेळेस आपल्याला चांगला नफा झाला बागेतून, ह्या वेळेस मात्र आपलं तोट्यातच गेलं। ऐकले का? तसंच नफा, नफा कधी होतो रे? जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त असते। बरोबर आहे का रे? समर्थ मी लिहिलेलं बरोबर आहे का? हो। खरेदी किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्त, विक्रीची किंमत जास्त, तेव्हा काय होतो? नफा होतो। बरोबर आहे का? हो। आणि तोटा कधी होतो? एखाद्या वस्तूच्या व्यवहारामध्ये तोटा कधी होतो? जेव्हा खरेदीची किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असते। बरोबर म्हणले का मी? विक्रीची किंमत, खरेदी किंमत जास्त असते आणि विक्रीची किंमत कमी असते। म्हणजे 10 रुपयाचा पेन आहे बघा, एक मूळ उदाहरण घेऊया आपण, एक उदाहरण की एक पेन आहे, त्याची खरेदी किंमत 10 रुपये, बरोबर? तो मी खरेदी केला दुकानदारानं 10 रुपयाला तो खरेदी केला, मग त्याला किती रुपयाला विकल्यावर त्याला फायदा होणार आहे? 11। 10 रुपयापेक्षा जास्त किमतीला जर त्याने विकला, आणलेल्या किमतीपेक्षा जर त्याने जास्त किमतीला विकला तर त्याला काय होणार आहे? नफा। म्हणजे 10 रुपयाचा पेन त्याने 11ला विकला तर त्याला 1 रुपया नफा होणार आहे, 12ला विकला तर 2 रुपये नफा होणार आहे, 15ला विकला तर 5। पण जर तोच पेन त्याने 10 रुपयाला आणला आणि 5 रुपयाला विकला तर ते सांगितलं मी की विक्रीची किंमत जर कमी लावली आणि खरेदी किमतीपेक्षा जर विक्रीची किंमत कमी लावली तर त्या दुकानदाराला काय होणार? तिथं तोटा। हेच आपल्याला शिकायचं या धड्यामध्ये की नफा कसा काढायचा आणि तोटा कसा काढायचा। मग नफा आणि तोटा हे काढण्याची सूत्र आहे। नफा कसा काढायचा? नफा बरोबर विक्रीची किंमत, म्हणजे विकी लिहिते मी थोडक्यात, विकी वजा खरेदी किंमत। समजतं बरोबर लिहिलं का मी? नफ्याचं सूत्र
उदाहरण दिलं जातं. 10 रुपयाचा पेन आहे, तो 15 रुपयाला विकला. 15 रुपयाला विकला तर किती नफा झाला? 5 रुपये नफा झाला. आणि तोटा काढायचा असेल तर काय करावं लागेल? ज्यांना कुठे मिळेल माहिती त्यांना तिकडे. तोटा कसा काढायचा? तोटा कुठली किंमत जास्त पाहिजे? आता इथं खरेदीची किंमत जास्त पाहिजे. खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत. खरेदी किमतीतून विक्रीची किंमत वजा केली की काय मिळतो आपल्याला? तोटा मिळतो. आता हे दोन्ही पण सूत्र तुम्हाला पाठ करायचे. नफा कसा काढायचा आणि तोटा कसा काढायचा? म्हणा, नफा बरोबर विक्री वजा खकी. आणि तोटा बरोबर खकी वजा विकी. किती जणांना समजलं? नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत म्हणजे काय? एवढं आलं लक्षात सगळं? तर लिहून घ्या.